तुम्ही नाव ऐकलं असेल, डॉक्टर विजय पांडुरंग भाटकर. एका कीर्तनकाराच्या मुलाचं नाव होतं महाराज. लक्षपूर्वक ऐका. दिल्लीतल्या एका चांगल्या कंपनीमध्ये इंजिनियर होता महाराज. मला आता नेमकं साल सांगता येणार नाही, पण एक दिवस असा उजाडला, या भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेरिकेला एक पत्र लिहिलं आणि एका कॉम्प्युटरची मागणी केली होती. कशाची? कॉम्प्युटरची मागणी केली होती. अमेरिकेने पत्र लिहिलं होतं भारताला, एवढ्या किरकोळ देशाला कॉम्प्युटरची काय गरज आहे म्हणून. 2 दिवस राजीव गांधी रडत होते. 2 दिवस. का? माझ्या देशाला अमेरिकेने किरकोळ म्हटलं म्हणून रडत होते 2 दिवस. सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी पोहोचली, देशाच्या पंतप्रधानाला रडू आलं. का? अमेरिकेने भारताला किरकोळ देश म्हटलं म्हणून. ही बातमी डॉक्टर विजय पांडुरंग भाटकर या युवकाने वाचली. पंतप्रधान कार्यालयात गेला आणि भेटीची वेळ मागितली. पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली. भेटीचं कारण लिहिलेलं होतं कॉम्प्युटर बनवण्यासाठी. पंतप्रधानांनी विचारलं, कुठून आलात तुम्ही? मी विदर्भातला आहे, महाराष्ट्रातला. बरं, काय करणार? मी कॉम्प्युटर बनवू शकतो. शक्यच नाही, मी बनवेल. तुम्हाला कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा कोणी दिली? तो म्हटला, मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो, मला ज्ञानेश्वरीने प्रेरणा दिली, मी कॉम्प्युटर बनवू शकतो. कस काय? माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मी आज ओवी वाचलेली. कोणती? विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, वाग्ब्रह्म थोकडे केले यकी. अभ्यासाला काय अशक्य आहे? अभ्यासाने विष सुद्धा पचनी पाडता येतं आणि अभ्यासाने समुद्रावर सुद्धा पायवाट करता येते. फक्त अभ्यास करता आला पाहिजे तेवढा. अभ्यासाला पर्याय नाही. मी करू शकतो. हिमालयामध्ये राहणारे साधू रोज तोळा तोळा विष खातात. बचनाग विष साधू खाती तोळा तोळा. अभ्यासाचं कारण आहे, काय कारण नाही. मी करू शकतो कॉम्प्युटर. बघा बरं. हो, काय पाहिजे तुम्हाला? मला इतका पैसा पाहिजे, 6 महिन्याचा कालावधी पाहिजे आणि मला 2 शास्त्रज्ञ पाहिजे. दिलेत अण्णासाहेब. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या तरुण इंजिनियरने भारताच्या भूमीमध्ये दिल्लीच्या तख्तावर कॉम्प्युटर नाही, महाकॉम्प्युटर बनवला महाराज. महाकॉम्प्युटर. कॉम्प्युटरच्या पुढचा प्रकार होता तो. महाकॉम्प्युटर बनवला. इतका आनंद झाला महाराज पंतप्रधानांना. तो कॉम्प्युटर लॉन्च करण्याचा दिवस आला आणि विजय पांडुरंग भाटकरांना बोलवण्यात आलं. एका कीर्तनकाराचा मुलगा आहे महाराज. आज आता आळंदीला राहतात ते. नोकरी सोडली त्यांनी. लॉन्च करायचा होता. अमेरिकेला बातमी पोचली, भारतामध्ये महाकॉम्प्युटर तयार झाला म्हणून. आणि त्याचं लॉन्चिंग होतं महाराज पंतप्रधान कार्यालयामध्ये. देशातले अनेक विद्वान शास्त्रज्ञ, विद्वान इंजिनियर समोर बसलेले होते. डॉक्टर विजय पांडुरंगांना स्टेजवर बोलवण्यात आलं. पंतप्रधानांनी हार उचलला आणि त्यांच्या गळ्यामध्ये घालणार. त्या विजय पांडुरंग भाटकरांनी तो हार घेतला आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवला. पंतप्रधानांनी विचारला, हार गळ्यामध्ये घालायचा, पिशवीत का ठेवला? तो हार घालण्याची शक्ती माझ्यात नाही. का? मी ज्या ज्ञानेश्वरीपासून प्रेरणा घेतली आहे, हा हार तिच्या अधिकाराचा आहे म्हणून आधी तिच्या गळ्यात घालेल म्हटले. रडू आलं विजय पांडुरंग भाटकरांना. सभा संपली, लॉन्चिंग संपलं. पुढे काय प्रकार झाला? पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर अमेरिकेचे दूत उभे होते. अमेरिकेहून बातमी आली होती, विजय पांडुरंग भाटकर नावाच्या युवकाने भारतामध्ये जो महाकॉम्प्युटर तयार केला, त्याला वाटेल तेवढं पॅकेज द्या, अमेरिकेचं नागरिकत्व द्या, पण त्याला उद्याच्या उद्या अमेरिकेमध्ये आणा. स्पेशल प्लेन करा आणि त्याला बसवा आणि आणा. अमेरिकेचे राजदूत हात जोडून उभे राहिले. भाटकर साहेब, तुम्हाला स्पेशल प्लेन आहे, आम्ही घेऊन जातो. अमेरिकेचं नागरिकत्व आम्ही कोणालाच देत नाही, पण तुम्हाला बिनशर्त अमेरिकेचं नागरिकत्व देतो. तुम्हाला वाटेल तेवढा पगार मिळेल, वाटेल तो बंगला मिळेल, वाटेल ती कार मिळेल. तुम्ही फक्त उद्या अमेरिकेत चला. महाराज, ज्या शब्दाकरता भारताचा पंतप्रधान रडला होता, त्याच भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या एका तरुणाने अमेरिकेच्या राजदूताला सांगितलं, एवढ्या किरकोळ देशामध्ये मी नोकरी करत नसतो म्हटले.
या प्रेरणा आम्हाला ज्ञानेश्वरीने दिल्यात, या प्रेरणा आम्हाला जगद्गुरु तुकोबांच्या गाथेने दिल्यात. महाराज लढा, संघर्ष करा, आम्हाला हाच तुकोबा पाहायचा आहे. महाराज याच तुकाराम महाराजांची आम्हाला ओळख करायची आज, ज्याने आम्हाला परिस्थिती विरुद्ध झगडायला शिकवलं.